सोलापूर शहरातील इंग्लाज माता विडी कामगार सहकारी संस्था असून त्या संस्थेतील विडी कामगारांना पीएफ कायदा लागू करावा असे मागणीचे निवेदन प्रायव्हेट फंड विभागीय आयुक्त सोलापूर यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले। या निवेदनात सोलापूर शहरात इंग्लाज माता सहकारी विडी उत्पादक संस्था असून या संस्थेचे शहरात 1 ते 7 ब्रँच आहेत आणि अंदाजे 1000 ते 1200 महिला विडी वळण्याचे काम करतात। सुमारे 13 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेत एकाही महिला विडी कामगारांना प्रायव्हेट फंड लागू केला नाही, म्हणजेच प्रायव्हेट फंड दिला जात नाही। त्याचबरोबर इतर कायदेशीर कुठलेही लाभ देत नाहीत। याबाबत आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त व कामगार मंत्र्याकडे तक्रार केल्या, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही। उलट आम्ही सहकारी संस्था अंतर्गत चालू केला आहे, त्यामुळे आम्हाला कुठलेही कामगार कायदा लागू होत नाही असे व्यवस्थापकाकडून सांगण्यात येते। यावरून इंग्लाज माता सहकारी विडी उत्पादक संस्थेत कामगारांची व शासनाची फसवणूक होत आहे। तरी माननीयांनी इंग्लाज माता सहकारी विडी उत्पादक संस्थेतील महिला विडी कामगारांना प्रायव्हेट फंड कायदा लागू करावा ही नम्र विनंती असे नमूद करण्यात आले। या प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज व श्रीनिवास शिलवेरी यांच्यासह रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, शोभा पोला, सुनंदा दोडम, अनिता सुंचू, सविता गोस्की, माधवी गौडा, गणेश वंता, पद्मा सामल, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, विठ्ठल कुऱ्हाडकर, सलीम शेख आदी महिला विडी कामगार उपस्थित होते। सोलापुरातील इंग्लाज माता या सहकारी तत्वावर चालणाऱ्या विडी उत्पादक संस्थेत काम करणाऱ्या कामगारांना कुठलेही कायदेशीर हक्क लागू नाही। त्याचबरोबर निदान केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून चालणारा प्रायव्हेट फंड कायदा देखील त्या ठिकाणी लागू केला नाही। अशा प्रकारे कामगारांना कुठले दीड दमडीच्या पैशाने किंवा काम मिळत नाही सोलापुरामध्ये मजबुरीचा फायदा घेऊन ही इंग्लंड माता सहकारी संस्थेचे चेअरमन जे कोण आहेत, सेक्रेटरी आहे, संचालक आणि तिथला व्यवस्थापक नवले म्हणणारे हे बिनधास्तपणे कामगारांचे हक्क बुडवून आपले घर भरत आहेत, कामगारांना उघडेवाळ पाडत आहेत। या बाबतीमध्ये महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही फार मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू केलेली आहे। सहाय्यक कामगार आयुक्त असो, सहकारी उपनिबंधक सोलापूर जिल्हा, त्याचबरोबर आता आम्ही या ठिकाणी आलेला आहे की पीएफ कार्यालयामध्ये या त्या लोकांना पीएफ लागू करा। ठीक आहे, जे काय किमान त्यांचं सरकारशी लढू, पण पीएफ लागू करण्यासाठी आपण या ठिकाणी त्या कारखान्याला भाग पाडावा अशा प्रकारे मागणी या ठिकाणी केलेली आहे। आम्ही माननीय भूपेंद्र सिंग साहेबांनी, विभागीय आयुक्त प्रायव्हेट फंड कार्यालय यांनी या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेऊन सर्व कामगारांना पीएफ कायदा लागू करतो अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। परंतु पाहूया, आम्ही या कारखान्याच्या माध्यमातून काम करत असताना आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला नवले आणि त्याच्या बगलबच्चांनी केलेला आहे। या नवले आणि त्याच्या बगलबच्चाला कायदेशीर कायद्याची पूर्णपणे कारवाई करून कायदा म्हणजे काय, कामगार कायदा म्हणजे काय, कामगार चळवळ म्हणजे काय आणि कामगार युनियनचा प्रतिनिधी म्हणजे काय हे दाखविलं स्वस्त बसणार नाही, दाखवून देणारच। जय हिंद, जय महाराष्ट्र।